नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बोलत आहोत जानी राजकुमार यांच्याबद्दल. त्यांचं एक चित्रपट होता बेताज बादशाह. तर त्या चित्रपटाच्या मी सेटवरती खरं म्हणजे ममता कुलकर्णीला भेटायला गेले होते आणि ममताचं इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी राजकुमार सेटवर होते. तर सेटवरती मी त्यांच्याशी हाय हॅलो त्यांच्यापर्यंत जाऊन बोलले त्यांच्याशी. तर कदाचित मला असं वाटतं की त्यांनी कधी खूप जास्त लोकांना इंटरव्ह्यू दिला नव्हताच, त्याच्यामुळे कदाचित मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली असावी. आणि हाय हॅलो म्हणजे ते माझ्याशी काही खूप जास्त बोलले नाहीत किंवा मी त्यांचा काही इंटरव्ह्यू केला नाही. मात्र हाय हॅलो म्हटल्यानंतर त्यांनी व्यवस्थित माझ्याशी बोलले वगैरे. पण त्यावेळेला मला ते असं वाटलं होतं की त्यांची तब्येत कुठेतरी जरा बिघडलेली मला वाटत होती. त्याच्या आधीच एक मी तुम्हाला गोष्ट सांगते की त्याच्या आधी असं झालं होतं की उल्फत नावाचा त्यांनी एक चित्रपट 1971 साली तो चित्रपट एका निर्मात्याने सुरू केला होता, ज्याच्यामध्ये राजकुमार, वैदा रेहमान आणि साधना हे तिघ जण होते. आणि नंतर काहीतरी आर्थिक अडचणी निर्मात्याला आला म्हणून तो चित्रपट अर्धवट बंद पडला होता. परंतु असं झालं की 93 मध्ये राजकुमार यांनी त्या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले, जे बंद पडलेल्या चित्रपटाचे, आणि उल्फत की मंजिले नावाने तो चित्रपट पुन्हा सुरू केला. आता मला तुम्ही सांगा की जो 71 साली वैदा रेहमान जशा दिसत होत्या त्या 93 साली कशा दिसतील, किंवा साधना, त्यांना तर थायरॉइड झाला होता त्याच्यामुळे त्यांचं ते ज्या इतक्या सुंदर होत्या एकेकाळी ते थोड्याशा बेरूप झाल्या होत्या. त्यामुळे त्या या चित्रपटामध्ये काम करायला तयार होईनात. आणि कुठलाही कलाकार असो, तो पुरुष कलाकार असो किंवा स्त्री कलाकार असो, खास करून जर स्त्री कलाकार असतात ते आपल्या लुकबद्दल आणि आपल्या दिसण्याबद्दल खूप कॉन्शियस असतात. तर त्यांना हे वाटणं साहजिक होतं की इतक्या वर्षानंतर आता वय पण झालेलं आहे, म्हणजे नायिकेच्या भूमिका बाद होऊन सुद्धा अनेक वर्ष झालेली आहेत आणि आता नायिका म्हणून ह्या चित्रपटामध्ये काम करायचं इतक्या 20 वर्षानंतर. तर त्यांनी साहजिकच नकार दिला. तर राजकुमारनी हे सगळं प्रकरण जे होतं ते त्यांच्यावरती केस केली दोघींवरती. आणि हे जे प्रकरण होतं ते निर्माता कलाकार यांची संस्था आहे त्या संस्थेमध्ये आणि इव्हन कोर्टामध्ये सुद्धा पोहोचलं. तर ही जी सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली, तर तरी सुद्धा हट्टाने मी तुम्हाला सांगते, राजकुमार एवढं होऊन सुद्धा ना, राजकुमार यांनी ते शूटिंग त्याचं सुरू ठेवलं होतं उल्फत की मंजिलेचं. आणि तेच शूटिंग कव्हरेज करण्यासाठी मी राजकुमार यांच्याकडे गेले होते. तर ते फिल्म सिटीमध्ये हेलिपॅड जे आहे वरती, जिथे हेलिकॉप्टर्स उतरण्याचे जे सीन असतात चित्रपटामध्ये दाखवतात की हेलिकॉप्टर आलेलं आहे आणि तिकडे उतरतं किंवा तिकडनं ते वरती टेक ऑफ करतं वगैरे. तर तिथे ते शूटिंग सुरू होतं. तर मी त्यांचं शूटिंग ते कव्हरेज करण्यासाठी गेले होते. त्यांनी हे सगळं मला सांगितलं की असं असं झालेलं आहे, ही कॉन्ट्रोवर्सी झाली आहे वगैरे, आणि मी त्याच्या विरोधामध्ये लढणार आहे, त्यांना काम करायलाच पाहिजे त्या दोघी अभिनेत्रींना वगैरे. तर माझा भाऊ जो आहे तो राजकुमार यांचा खूप मोठा फॅन, म्हणजे इतका फॅन आहे ना होता तो, की मी तुम्हाला सांगते की त्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की तो किती फॅन होता. की राजकुमार यांचं निधन झालं त्याच्यानंतर तो 3 वर्ष जवळपास टाइम्स ऑफ इंडियामध्ये राजकुमार ज्या दिवशी गेले 3 जुलै, तर त्या दिवशी तो जाहिरात देत असे त्यांना ट्रिब्यूटची. तर आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये जर का जाहिरात द्यायची तर त्याचा खर्च किती असतो ह्याची सर्वसाधारणतः कल्पना आपल्या सर्वांना असेल. तर तो खूप मोठा फॅन होता. आणि जेव्हा मी या चित्रपटसृष्टीमध्ये सिनेपत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती तर तेव्हापासून तो माझ्या पाठी लागला होता. तू कधी राजकुमारना भेटलीस ना तर मला तू भेटव, मला घेऊन जा. पण मला असं वाटायचं की ठीक आहे, राजकुमार यांचं एक तर विक्षिप्त ज्या इतक्या कहाण्या ऐकल्या होत्या ज्या आपल्यापर्यंत पण पोहोचल्या असतील लेखांमधून किंवा काही अनेकांच्या, म्हणजे मीच लिहिल्या असं नाहीये, अनेक बाकी पत्रकारांनी सुद्धा लिहिलेल्या. मी तुम्हाला आणि काही राजकुमार यांचे असे किस्से सांगते ना की जे मी खूप ऐकलेले आहेत.
अर्थात त्या किस्सांमध्ये किती खरेपणा होता मला माहिती नाही, परंतु राजकुमार हे जे व्यक्तिमत्व होतं ना, त्यांच्याबद्दल अनेकांना संभ्रम होता की ते खरंच विक्षिप्त आहेत का, नाही आहेत, खरंच चांगले वागतात का, कायमच असे विक्षिप्त वागतात. तर ते कुदरतच्या सेटवरचा एक किस्सा तुम्हाला मी सांगते. कुदरत हा चित्रपट ते करत होते, तर त्याच्यामध्ये राजेश खन्ना सुद्धा होते. तर त्या चित्रपटाचं एकदा राजकुमार आणि सेटवर गेले, तर राजेश खन्ना होता. तर त्यांना बघितल्यानंतर त्यांनी चेतन आनंदना विचारलं की आज ज्युनियर कलाकारों का भी शूटिंग आहे का. तर चेतन आनंदना असं झालं की काय बोलावं आणि काय नाही. बरं, त्यावेळेला राजेश खन्ना स्टार होते, त्याच्यामुळे राजेश खन्नाला ज्युनियर आर्टिस्ट असं म्हणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यांचा अजून एक आणि किस्सा आहे की ते एका पार्टीमध्ये गेले, तिथे झीनत अमान आल्या होत्या आणि झीनत अमान यांचं नाव झालं होतं तोपर्यंत अभिनेत्री म्हणून, स्टार अभिनेत्री होत्या त्या. आणि त्यांना बघितल्यानंतर राजकुमारने सांगितलं की तुम फिल्मों में ट्राय क्यों नहीं करती, तुमको तो फिल्में जरूर मिलेंगी. त्यानंतर अमिताभ बरोबर त्यांचा एक किस्सा आहे, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा. एका पार्टीमध्ये अमिताभ बच्चन होते आणि राजकुमार सुद्धा त्या पार्टीला हजर होते. तर अमिताभ बच्चन यांनी खूप चांगला सूट घातला होता. तर राजकुमार यांचा हाय हॅलो झाल्यानंतर राजकुमारने यांना सांगितलं, अमिताभने सांगितलं की ये तुम्हारा सूट का कपड़ा है, ये कहाँ से लेके आए हो, बहुत अच्छा है. तर अर्थातच राजकुमारने आपल्या सूटची तारीफ केली म्हणून अमिताभ खूप अगदी आनंदित झाले. तर त्यांनी सांगितलं कुठनं आणला काय वगैरे. मात्र त्यांचा हा आनंद आहे ना, हा दुसऱ्या क्षणामध्येच विरस पावला. कारण राजकुमार म्हणाले कि ये कपड़ा मुझे बहुत पसंद आया, मैं सोच रहा हूँ कि मेरे घर के हॉल के कर्टन्स हैं इसी कपड़े से बनाऊं. तर त्याच्यामुळे तो हा पचका जो काय त्यांनी अमिताभ बच्चन यांचा केला, तर तो सुद्धा इंडस्ट्रीमध्ये खूप मशहूर झालेला आहे. त्यानंतर बप्पी लेहरीच्या बाबतीमधला पण एक किस्सा आहे जो कदाचित आपण सगळ्यांनी ऐकला पण असेल, कारण तो खूप फेमस आहे. की बप्पी लेहरींना असे सोन्याचे दागिने घालण्याची सवय होती, सगळ्यांनी बघितलं असेल. तर एका पार्टीमध्ये राजकुमार त्यांना भेटले, तर त्यांनी बप्पी लेहरींना विचारलं होतं की तुम्हारे गहने बहुत अच्छे हैं लेकिन तुम मंगलसूत्र क्यों नहीं पहनते हो. तर अशा अनेक त्यांच्या किस्से त्यांचे होते. तर त्याच्यामुळे त्यांची कशी इमेज जी झाली होती आणि ते कोणाला असं फॅनला वगैरे भेटत नाहीत असं पण त्यांच्याबद्दल बोललं जात असं. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की अरे बापरे, मी राजकुमारना सांगितलं की माझा भाऊ तुमचा फॅन आहे, तर आणि ते जर का भेटायला तयार झाले नाहीत किंवा मी भावाला घेऊन गेले त्यांना न सांगता आणि तिथे त्यांनी अपमान केला माझ्या भावाचा, तर ते मला आवडणार नाही आणि मला त्याचं म्हणजे वाईट पण वाटेल. तर म्हणून मी त्याला म्हणायचे अरे बघू रे, कधीतरी मी सांगेन तुला, कधी जाणार असेल तर सांगेन वगैरे. आणि ज्या काही माझ्या 2-4 भेटी झाल्या होत्या राजकुमारशी सेटवरती, तर त्यावेळेला काही मी ती असं प्रयत्न पण केला नव्हता त्यांना सांगायचा की बाबा माझा भाऊ तुम्हाला भेटू इच्छितो वगैरे. परंतु उल्फत की मंजिलेच्या सेटवरनं मी ते 2दा गेले आणि दुसऱ्यांदा मी गेले तेव्हा शेवटी माझा भाऊ त्यावेळेला इतका आहे की अरे तू मला आता तू जातेस ना, गेलीस तर मला पण घेऊन जा म्हणून. तर मग मी त्यांना ना एक जरा असं कसरतच विचारलं राजकुमारना की माझा भाऊ तुमचा खूप फॅन आहे, तर आपण भेटू शकाल का म्हणून. तर आधी ना काही ते बोलले नाही, त्यांनी असं माझ्याकडे बघितलं माझ्या चेहऱ्याकडे, तर मला असं वाटलं आता ते मला काहीतरी बोलतील की काय. तर त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, 2 मिनिटं ते काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, हम मिलेंगे तुम्हारे भाई को. हे जे राजकुमार स्टाईलने त्यांनी मला ते सगळं सांगितलं. तर दुसऱ्या दिवशी मी भावाला म्हटलं की चल आपण जाऊया. त्यांनी मला सांगितलं की ऐसा करो तुम 1:45 बजे तक आ जाना सेट पे, यहीं पर मैं हेलीपॅडवरच फिल्म सिटीला होतो गोरेगावला, तर 1:45 बजे तक आ जाना. मी म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला घेऊन तिकडे गेले आणि तर समोरनं राजकुमारनं ते हेलिपॅड खाली उतरत होते. तर मला असं वाटलं की शूटिंग काहीतरी थांबलंय किंवा काय झालं, बंद पडलं किंवा वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की हम आ रहे हैं, तुम यहीं पे बैठो. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते ते के शंकर होते. तर ते त्याच्यानंतर शांतीदास नावाचे आर्ट डिरेक्टर होते त्या काळामध्ये
आणि बाकीची काही विभागातली माणसं होती, तर ती सगळी 5-6 माणसं बसली होती. तर तिथेच त्यांनी आम्हाला एक बसायची आमची सोय केली युनिटच्या माणसांनी. तर मी आणि माझा भाऊ बसलो आणि त्यांचे जे काही ते 5-6 जण बसले होते, त्यांचा सगळा असा जो विषय होता ना, तो राजकुमारच होता. आणि ते सगळं सांगत होते की कसं हा विक्षिप्त वागतो आहे आणि काल कसं कोणाला ओरडलं किंवा काय झालं वगैरे. तर मग हे सगळं ऐकून ना माझ्या पोटामध्ये गोळा आला होता की अरे बापरे, आता हे मी येऊन तर आले भावाला, मला या म्हणून पण सांगितलंय त्यांनी, परंतु कधी या माणसाचा मूड बदलेल आणि आता हे भेटतील की नाही माझ्या भावाला किंवा काय बोलतील याबद्दल मी थोडंसं साशंक होते. बरं, मला हेही माहिती होतं की राजकुमार कधी कोणाला फोटो काढून देत नाही. त्याच्यामुळे असं झालं होतं की सिने फोटोग्राफर होते, त्यांच्या व्यतिरिक्त मी सांगते की प्रायव्हेट रित्या. तर त्याच्यामुळे माझ्या भावाने ना, माझा भाऊ कॅमेरा घेऊन आला होता. तर मी त्याला नाही सांगितलं होतं की अरे नको कॅमेरा वगैरे घेऊ, तुला काय भेटायचं ते फक्त भेट वगैरे. पण तो हट्टाने कॅमेरा घेऊन आला होता आणि हे सगळं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला जरा असं हे झालं. तर नंतर त्यांनी मला शांतीदासने विचारलं का, त्यांची माझी चांगली ओळख होती, तर त्यांनी मला विचारलं की अच्छा तुम राजकुमार को ये आपका भाई है? तर मी म्हटलं हाँ. अच्छा, मी त्यांना म्हटलं की ये फैन है बड़ा बड़ा. अच्छा, राज साहब ने आपको हाँ बोला कि मिलने के लिए आपके भाई को? तर मी म्हटलं हो. तर बोले बापरे, ये तो बहुत अलग बात है, मैं सुन रहा हूँ. तर मला ना असं झालं, अरे बापरे, मला वाटलं की खरंच ते हो म्हणाले होते ना, का मीच काहीतरी चुकीचं ऐकलं वगैरे. अच्छा ठीक आहे. एनिवे त्यांनी एक साधारणतः अर्ध्या पाऊण तासाने राजकुमार आल्यानंतर मग त्यांचे जो सीन करायचा होता त्या सीन बद्दल चर्चा सुरू झाली दिग्दर्शकाबद्दल बरोबर वगैरे. आणि मला असं वाटलं होतं की आता मी मध्येच कुठे बोलणार किंवा यांचं शूटिंग सुरू झालं तर आम्हाला अजून थांबावं लागेल. तर तेवढ्यात मला राजकुमारनी हाक मारली, ए लडकी. आणि ना ते मला शेवटपर्यंत ए लडकी म्हणजे खरं म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना भेटले होते त्या मेकअप रूममध्ये, तेव्हा त्यांनी माझं सगळं नाव वगैरे वगैरे विचारलं होतं. आणि शक्यतो बाकीचे पण कलाकार असतात किंवा कोणी असतात ना, तर ते नावाने हाक मारतात किंवा अच्छा आपका नाम क्या है वगैरे. मात्र राजकुमार यांनी मला कायम ए लडकी असंच ते मला हाक मारत असत. तर त्यांनी मला हाक मारली, ए लडकी हाँ यहाँ पे आ जाओ. तर मी गेले भावाबरोबर. तर मी भावाची ओळख करून दिली त्यांच्याशी आणि त्यांना सांगितलं की हा तुमचा खूप फॅन आहे. तर माझ्या भावाला अगदी त्यांनी अच्छा अच्छा वगैरे असं करून त्यांनी केलं. तर भाऊ त्यांना म्हणाला की मला फोटो काढायचा आहे. तर मला आता ना पुन्हा असं झालं की आता हे हो म्हणतायत का नाही म्हणतायत. तर एकदम म्हणाले की चिरूट वगैरे असं पीत होते आणि म्हणाले हां ठीक आहे ठीक आहे असं करून त्यांनी हे सांगितलं. तर मला भावाने कॅमेरा दिला आणि मला म्हणाला की माझा फोटो काढ. तर मी फोटो काढायला ह्या बाजूला आले आणि राजकुमार आणि माझा भाऊ उभे राहिले. तर कॅमेरा मी इथे डोळ्याजवळ नेला. तेवढ्यात राजकुमार पुन्हा म्हणाले, ए लड़की वो महिपाल निकालेगा हमारा फोटो, तुम भी आ जाओ यहाँ पे, खड़ी हो जाओ. तर मी म्हटलं नहीं राज साहब, मैं आप दोनों का फोटो निकालती हूँ. तर शांतीदास जे पाठीमागे बसले होते ते मला हळूच म्हणाले की मलाच ऐकू येईल अशा आवाजामध्ये कि अरे बाबा जाओ, नहीं तो इसी वजह से उसका मूड खराब हो जाएगा, तुम्हारा फोटो निकलना बंद हो जाएगा, तो तू जा म्हणून तिकडे. तर शेवटी मी म्हटलं की ठीक आहे. तर महिपाल होता, तर महिपालकडे मी कॅमेरा दिला आणि राजकुमार आणि माझा भाऊ असे दोघं आणि त्यांच्या बाजूला मी असं भरून तो फोटो काढला. आता तो फोटो महिपालनी काढल्यानंतर माझी तर टाप नव्हती सांगायची की अजून एक फोटो काढा की समजा कधी चांगला निघतो नाही निघतो. बरं तेव्हा आजच्यासारखी ॲडव्हान्स फोटोग्राफी नव्हती. ते फोटो सगळं नंतर धुवायला द्यावे लागणार आणि त्याच्यानंतर कळणार की तो फोटो चांगला आलाय की नाही. आता डिजिटलमध्ये लगेच कळतं की फोटो कसा आलेला आहे. परंतु ना महिपालच्या ज्या फोटोग्राफीवरती कदाचित राजकुमार यांना संशय असावा, कारण त्यांनी महिपालला सांगितलं की और एक फोटो निकालो आणि मग आमचा आणखीन एक फोटो काढला. त्याच्यानंतर माझ्या भावानी लगेच ऑटोग्राफ बुकवरती सांगितलं की मला सही तुम्ही देणार का वगैरे. तर सही दिली वगैरे आणि आम्ही दोघेही राजकुमार यांचा निरोप घेऊन तिकडनं निघालो. माझ्या भावाला जवळजवळ काय म्हणतात ना की आसमानला एकदम आभाळाला 2 बोटं अशी त्याची झाली होती. राजकुमार यांचा एक किस्सा आहे,
तो मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.